नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांसाठी खूपच वैयक्तिक आणि कधीकधी फ्रस्ट्रेटिंग असू शकतो. आपण सकाळी आरशात बघतो आणि अचानक गालावर, कपाळावर किंवा ओठांच्या वर एक काळपट डाग दिसू लागतो. सुरुवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हळूहळू तो वाढत जातो. यालाच आपण वांग असं म्हणतो. पण हा वांग म्हणजे नक्की काय? तो येतो कुठून? आणि त्यावर खरंच काही उपाय आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याकडे एस्थेटिका नावाच्या एका प्रसिद्ध त्वचा आणि केसांच्या क्लिनिकने शेअर केलेली माहिती आहे. त्यांच्या एका डॉक्टरने या विषयावर खूप सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे. आज आपण त्याच माहितीचा धागा पकडून या विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो, आणि हे खूप गरजेचं आहे, कारण वांगाबद्दल इतके गैरसमज आहेत की लोक चुकीच्या उपचारांच्या चक्रात अडकतात आणि मग समस्या कमी होण्याऐवजी वाढत जाते. ही माहिती आपल्याला वैद्यकीय सत्य आणि बाजारात पसरलेल्या चुकीच्या कल्पनांमधला फरक स्पष्टपणे दाखवेल. बरोबर. वांग हा फक्त एक त्वचेवरचा डाग नाहीये बरं का. ते आपल्या शरीरात आतून काय घडतंय याचं एक लक्षण असू शकतं. अगदी. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आणि साधा प्रश्न, वांग म्हणजे नेमकं काय? त्या माहितीनुसार अनेक जण याला त्वचेवरची घाण, ॲलर्जी किंवा एखादं इन्फेक्शन समजतात. पण खरं तर तसं काहीच नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. आणि हाच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. लोक ते डाग घालवण्यासाठी त्वचा घासून घासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याने काहीच फायदा होत नाही, उलटं नुकसानच होतं. अच्छा. वैद्यकीय भाषेत वांग म्हणजे हायपरपिगमेंटेशनचा एक प्रकार. आपल्या त्वचेला रंग देण्याचं काम मेलेनिन नावाचं एक रंगद्रव्य करतं. हो, जेव्हा त्वचेच्या काही भागांमध्ये या मेलेनिनचं उत्पादन म्हणजे गरजेपेक्षा जास्त होतं, तेव्हा तिथे त्वचा काळवंटे आणि डाग तयार होतात. याच डागांना आपण वांग किंवा मिलाझ्मा म्हणतो. ओके, म्हणजे हे आपल्याच शरीरातल्या रंगद्रव्याचं एक असंतुलन आहे. त्या माहितीमध्ये हे समजवण्यासाठी एक खूप छान उदाहरण दिलं होतं. मला ते खूप आवडलं. त्यांनी त्वचेची तुलना एका पांढऱ्या भिंतीशी केली आहे. हो. ते उदाहरण या संकल्पनेला खूप सोपं करून सांगतं. समजा आपली त्वचा एक पांढरी भिंत आहे आणि मेलॅनिन म्हणजे तपकिरी रंगाचा पेंट. हां. जर हा पेंट संपूर्ण भिंतीवर एकसारखा लागला तर भिंतीला एक समान रंग येतो, जो म्हणजे आपला नैसर्गिक त्वचेचा रंग. पण समजा कोणीतरी ब्रश घेऊन एकाच ठिकाणी जास्त पेंट लावला तर तिथे गडद डाग तयार होईल. अगदी. वांगाच्या बाबतीत त्वचेत अगदी हेच घडतं. त्वचेच्या काही पेशी अचानक जास्त मेलॅनिन तयार करायला लागतात आणि तिथे डाग दिसू लागतो. हे ऐकून खरंच खूप स्पष्ट होतं. म्हणजे यात कोणतीही बाहेरील घाण किंवा जंतुसंसर्ग नाही, तर ही शरीराच्या आत होणारी एक प्रक्रिया आहे. हे समजावल्यावर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. पण मग पुढचा प्रश्न येतो की शरीर असं अचानक एकाच ठिकाणी जास्त पेंट का टाकायला लागतं? म्हणजे यामागे काहीतरी कारणं असणारच ना? नक्कीच. आणि ही कारणं समजून घेणं हे उपचारांइतकंच महत्वाचं आहे. त्या माहितीनुसार याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्याची अल्ट्राव्हायलेट म्हणजे UV किरणं आपल्या त्वचेसाठी एका मोठ्या ट्रिगरचं काम करतात. अच्छा. म्हणजे आपण जे सनस्क्रीनबद्दल सतत ऐकतो त्याचा थेट संबंध याच्याशी आहे. पण सूर्यप्रकाश नेमकं असं काय करतो ज्यामुळे हे मेलॅनिनचं उत्पादन वाढतं? होतं काय की सूर्याची किरणं त्वचेवर पडल्यावर त्वचेतल्या मेलॅनोसाइट्स नावाच्या पेशींना एक सिग्नल मिळतो. काय सिग्नल? सिग्नल म्हणजे स्वतःचं संरक्षण करा. आणि या संरक्षणासाठी त्या पेशी जास्त मेलॅनिन तयार करायला लागतात. मेलॅनिन हे एका प्रकारे आपल्या त्वचेचं नैसर्गिक सनस्क्रीन आहे. पण वांगाची समस्या असलेल्या लोकांमध्ये या पेशी गरजेपेक्षा जास्त संवेदनशील झालेल्या असतात. ओके. त्यामुळे थोडासा जरी सूर्यप्रकाश लागला तरी त्या खूप जास्त मेलॅनिन तयार करतात. म्हणूनच उन्हाळ्यात वांग जास्त गडद दिसतो आणि हिवाळ्यात थोडा फिकट वाटतो. खरंय. आईरोडूनच डॉक्टर सांगतात की सनस्क्रीन न लावता वांगावर कोणताही उपचार करणं म्हणजे गळक्या छपराखाली बसून घरातलं पाणी बाहेर काढण्यासारखं आहे. वाह, हे खूपच समर्पक उदाहरण आहे. म्हणजे मूळ कारण थांबवल्याशिवाय पुढचे उपाय व्यर्थ आहेत. ठीक आहे, हे झालं पहिलं कारण. पण अनेकदा असंही दिसतं की वांग फक्त स्त्रियांमध्ये आणि विशेषतः काही विशिष्ट काळात जास्त दिसतो. यामागे काय कारण आहे? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात आणि हेच आपल्याला दुसऱ्या महत्त्वाच्या कारणाकडे घेऊन जातो, हार्मोन्समध्ये होणारे बदल. स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत वांग दिसण्याचं प्रमाण जवळपास 9 पटींनी जास्त आहे. 9 पटींनी? हो, याचं मुख्य कारण म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स. जेव्हा या हार्मोन्सच्या पातळीत मोठे चढ-उतार होतात, तेव्हा मेलॅनोसाइट्स पेशी पुन्हा उत्तेजित होतात. आणि हे चढउतार कधी होतात? बहुतेकदा गर्भधारणेदरम्यान, बरोबर? अगदी बरोबर. गर्भधारणेदरम्यान शरीरात हॉर्मोन्सचे एक प्रकारे वादळच आलेलं असतं. त्यामुळेच अनेक स्त्रियांना गरोदरपणात वांगाचे डाग यायला लागतात. याला तर मास्क ऑफ प्रेग्नन्सी असं एक वेगळं नावही आहे.
अच्छा. याशिवाय ज्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात किंवा ज्यांना PCOD, थायरॉइडसारख्या हॉर्मोन्सशी संबंधित समस्या असतात, त्यांच्यातही वांग येण्याची शक्यता खूप वाढते. यावरून हे स्पष्ट होतं की वांगावरचा उपाय फक्त वरून क्रीम लावून होत नाही, तर शरीरातील हॉर्मोनचं संतुलन साधणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सूर्यप्रकाश आणि हॉर्मोन्स हे दोन मोठे बाह्य आणि आंतरिक घटक झाले. पण त्या माहितीमध्ये तिसऱ्या एका कारणाचाही उल्लेख आहे, जे पूर्णपणे आपल्या हातात असतं, आणि ते म्हणजे चुकीची स्किन केअर. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल की आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी जे करतो त्यानेच वांग कसा काय वाढू शकतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण नकळतपणे आपण त्वचेचं भलं करण्याऐवजी नुकसान करत असतो. बाजारात मिळणाऱ्या अनेक फेअरनेस क्रीम्स किंवा डाग घालवण्याच्या क्रीम्समध्ये स्टिरॉइड्स किंवा हायड्रोक्विनॉन सारखे घटक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरले जातात. हे घटक सुरुवातीला पटकन परिणाम दाखवतात, त्वचा उजळल्यासारखी वाटते, पण ते त्वचेचं नैसर्गिक संरक्षण कवच, ज्याला स्किन बॅरियर म्हणतात, तेच कमकुवत करतात. पण मग लोक YouTube किंवा Instagram बघून जे घरगुती उपाय करतात त्याचं काय? जसं की लिंबू चोळणे, टूथपेस्ट लावणे किंवा बेकिंग सोडा वापरणे, ते तर नैसर्गिक उपाय आहेत असं म्हटलं जातं. नैसर्गिक म्हणजे सुरक्षित, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अच्छा, हो. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे त्वचेला प्रचंड संवेदनशील बनवतं. ते लावल्यावर त्वचा तात्पुरती उजळ दिसू शकते, पण त्यानंतर ती सूर्यप्रकाशाला जास्त बळी पडते आणि वांग कमी होण्याऐवजी अजून गडद होतो. अरे देवा. याला पोस्ट इन्फ्लमेटरी हायपर पिगमेंटेशन म्हणतात. बेकिंग सोडा, टूथपेस्ट ह्या गोष्टी त्वचेची pH पातळी पूर्णपणे बिघडून टाकतात. यामुळे त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि समस्या अजून गंभीर होते. थोडक्यात आपण स्वतःच आपल्या त्वचेला वांग वाढवण्यासाठी मदत करत असतो. बापरे, म्हणजे आपण मदत करतोय असं समजून उलट नुकसानच करत असतो. आता चौथं आणि शेवटचं कारण जे आपल्या हातात नाही ते म्हणजे आनुवंशिकता. याचा अर्थ जर घरात आई किंवा आजीला वांग असेल तर तो आपल्यालाही येणारच का? येणारच असं नाही, पण येण्याची शक्यता वाढते. याला आपण जेनेटिक प्रीडिस्पोजिशन म्हणतो. म्हणजे तुमच्या जनुकांमध्ये वांग होण्याची प्रवृत्ती असते. अशा व्यक्तींची त्वचा मेलेनिन तयार करण्याच्या बाबतीत नैसर्गिकरित्या जास्त सक्रिय असू शकते. पण इथे एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की जरी आनुवंशिकता असली तरी आपण बाकीच्या गोष्टी नियंत्रणात ठेवू शकतो. अच्छा. जर अशा व्यक्तींनी सुरुवातीपासूनच सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण केलं, योग्य स्किन केअर उत्पादने वापरली, तर त्या वांगाला दूर ठेवू शकतात किंवा तो आला तरी त्याला नियंत्रणात ठेवू शकतात. म्हणजे आनुवंशिकता ही एक चेतावणी आहे की जास्त काळजी घ्या, अगदी ती शिक्षा नाही. ठीक आहे. म्हणजे सूर्यप्रकाश, हॉर्मोन्स, चुकीची उत्पादनं आणि आनुवंशिकता ही झाली कारणं. हे सगळं ऐकून तर कुणालाही थोडं टेन्शन येऊ शकतं. मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, उपचार. लोकांच्या मनात जो पहिला प्रश्न येतो तो म्हणजे वांग पूर्णपणे बरा होतो का? तो कायमचा जाऊ शकतो का? आणि या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर दिलं खूप महत्वाचं आहे, जे त्या क्लिनिकच्या माहितीमध्ये स्पष्टपणे दिलंय. वांग हा काही ताप किंवा सर्दी खोकल्यासारखा आजार नाही जो औषधं घेऊन पूर्णपणे बरा होईल. ही एक क्रॉनिक म्हणजे दीर्घकाळ चालणारी समस्या आहे. त्यामुळे वांग 100% कायमचा जातो अशी खोटी आशा ठेवणं चुकीचं आहे. म्हणजे मग उपचार करून काहीच फायदा नाही का? तसं अजिबात नाही. फायदा नक्कीच आहे, पण उपचारांचं ध्येय वेगळं आहे. ध्येय हे नियंत्रण आहे, निर्मूलन नाही. ओके, कंट्रोल. हो, योग्य उपचारांनी वांग 70 ते 80% नक्कीच कमी करता येतो. तो इतका फिकट होतो की सहजपणे दिसतही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पुन्हा वाढण्यापासून रोखता येतं. म्हणजे डायबिटीस किंवा BP सारखं ज्याला मॅनेज करावं लागतं. अगदी बरोबर. तसंच वांगालाही नियंत्रणात ठेवावं लागतं. ओके, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे वास्तववादी अपेक्षा ठेवायला हव्यात. मग याला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती काय आहे, ती माहिती काय सांगते? त्या माहितीनुसार यासाठी कोणताही एक जादुई उपाय नाहीये. एकाच वेळी अनेक गोष्टींवर काम करावं लागतं, ज्याला कॉम्बिनेशन थेरपी म्हणतात. ठीक आहे. याची सुरुवात होते अर्थातच सनस्क्रीनपासून. दिवसातून 2-3 वेळा घरात असलो तरी सनस्क्रीन लावणं हा उपचारांचा पाया आहे. याशिवाय डॉक्टर काही क्रीम्स देतात, ज्यात कोजिक ॲसिड, व्हिटॅमिन C किंवा रेटिनॉइड्स सारखे घटक असतात. हे घटक मेलॅनिनचं उत्पादन कमी करायला मदत करतात. आणि क्रीम्स व्यतिरिक्त अजून काही उपचार आहेत का, जसं की क्लिनिकमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट्स? हो, जेव्हा वांग खूप गडद आणि जुना असतो तेव्हा फक्त क्रीम्स पुरेशा ठरत नाहीत. अशा वेळी केमिकल पील्स किंवा लेझर ट्रीटमेंट्स सारख्या पर्यायांचा विचार केला जातो. केमिकल पीलमध्ये त्वचेचा वरचा मृत थर हळुवारपणे काढला जातो, ज्यामुळे डाग फिकट होतात. आणि लेझरमध्ये विशिष्ट प्रकाश वापरून त्वचेतील अतिरिक्त मेलॅनिनला लक्ष्य केलं जातं. पण हे सगळं तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करायला हवं नाही का? हो,
फक्त आणि फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांच्या देखरेखीखालीच. कारण चुकीच्या पद्धतीने केल्यास याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्वचेला जास्त नुकसान होऊ शकतं. म्हणजे प्रत्येकासाठी उपचार वेगळा असणार. अगदी बरोबर. आणि यात तोंडावाटे घ्यायच्या काही अँटीऑक्सिडंट गोळ्यांचाही समावेश असतो. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार, वांगाची तीव्रता, त्याची कारणं या सगळ्याचा अभ्यास करून डॉक्टर तुमच्यासाठी एक वैयक्तिक उपचार योजना तयार करतात. बरोबर. एकाला जो उपाय लागू पडला तो दुसऱ्याला पडेलच असं नाही. अजिबात नाही. त्या माहितीमध्ये खूप महत्त्वाची चेतावणी सुद्धा दिली होती की स्वतःच्या मनाने किंवा मित्रांच्या सल्ल्याने कोणतीही क्रीम्स वापरू नका, विशेषतः स्टेरॉइड क्रीम्स. हो, आणि ही आजच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे. सोशल मीडियावर 7 दिवसात वाण न घालवा अशा जाहिराती दिसतात, पण यामागे बहुतेकदा धोकादायक स्टेरॉइड क्रीम्स असतात. अरे बापरे. या क्रीम्स त्वचेला पातळ करतात, रक्तवाहिन्या उघड्या पाडतात आणि त्वचेचं न भरून येणारं नुकसान करतात. त्यामुळे स्वस्त आणि झटपट उपायांच्या मोहात पडू नये. म्हणजे तज्ज्ञांचा सल्लाच योग्य. नेहमीच थोडा वेळ लागेल, थोडा खर्च होईल, पण तो मार्ग सुरक्षित आणि प्रभावी असेल. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया. वांग म्हणजे त्वचेतील मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याचं असंतुलन. ही काही घाण किंवा ॲलर्जी नाही. सूर्यप्रकाश, हार्मोन्समधील बदल, चुकीची स्किन केअर उत्पादनं आणि आनुवंशिकता ही यामागे असलेली मुख्य कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरचा उपचार म्हणजे त्याला पूर्णपणे नाहीसा करणे नव्हे, तर योग्य आणि एकत्रित उपचारांनी त्याला नियंत्रणात ठेवणे. बरोबर. सनस्क्रीन हा या उपचारांचा आत्मा आहे आणि कोणताही उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये. अगदी. या चर्चेचा आधार ॲस्थेटिका क्लिनिकच्या चॅनलवर उपलब्ध असलेली माहिती होती. जर कोणाला याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर ते त्यांच्या चॅनलला भेट देऊ शकतात. किंबहुना त्यांचा पुढचा व्हिडिओ याच विषयावर आहे, वांगावर लेझर उपचार खरंच उपयोगी आहे का, जे ऐकायला नक्कीच इंटरेस्टिंग असेल. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, आपण आपल्या आरोग्याबद्दलची, विशेषतः त्वचेबद्दलची माहिती कुठून मिळवतो? ती माहिती देणारी व्यक्ती खरंच त्या विषयातील तज्ज्ञ आहे का? आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येकजण तज्ज्ञ बनून सल्ला देत आहे, तिथे माहितीचा योग्य स्रोत ओळखणं हीच कदाचित निरोगी त्वचेकडे जाण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी ठरू शकते. खरंय, कारण चुकीची माहिती ही समस्येपेक्षा जास्त धोकादायक असू शकते.